नमस्कार, मी रिद्धी म्हात्रे. बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच नवी दिल्लीमधली महत्त्वाची बातमी आहे. जंतर मंतरवर पुन्हा एकदा गोंधळ झालेला आहे. जंतर मंतरवर पोलीस आणि आंदोलक आमने-सामने आलेले आहेत. सीजेपीच्या आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीचार्ज करण्यात आलेला आहे. नवी दिल्लीतली ही दृश्य आपण बघतोय. जंतर मंतर या ठिकाणी पुन्हा एकदा गोंधळ झालाय. मैं मोदी जी से कहना चाहता हूँ, इस तरह का मिस एडवेंचर मत करना। आपने सोचा था सोनम वांगचुक को उठा लेंगे तो धरना खत्म हो जाएगा। सोनम वांगचुक को उठाने के बाद धरना और बड़ा बन गया। आपने सोचा था कि सोमवार को संसद मार्च के दौरान लाठी चार्ज करके टीयर गैस के गोले छोड़ के बच्चों को डरा देंगे, उनमें दहशत पैदा कर देंगे। उसके बाद वो और बड़ा बन गया। इसीलिए मैं उनसे कहना चाहता हूँ कि इस तरह का मिस एडवेंचर मत करना, ये आपको बहुत भारी पड़ेगा। ये बच्चे, ये जेंजी है, ये किसी से डरता नहीं है। जितना आप इनको दबाने की कोशिश करोगे उतना ये और बड़े बनते जाए और इनके मन का डर निकलता जाएगा। तर या सगळ्या संदर्भात आपण आणखी तपशील घेणार आहोत. नवी दिल्लीमधून आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याकडून. शुभम, आत्ताच्या क्षणाला तिथे काय घडतंय? अजूनही लाठीमार सुरू आहे का? रेड्डी, खरं तर जंतर मंतरवर मी या ठिकाणी आहे आणि अशामध्ये पाहायला गेलं तर काही वेळ आधी सौम्य प्रमाणात लाठीचार्ज या ठिकाणी झाला होता आणि आता नेमकी इकडची परिस्थिती काय आहे ती मी तुला दाखवू इच्छितो. पोलीस बंदोबस्तामध्ये एकदम वाढ करण्यात या ठिकाणी आलेली आहे. रॅपिड ऍक्शन फोर्स असेल, दिल्ली पोलीस असतील किंवा इतर राज्यातून जे पोलीस या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहेत ते आता अलर्ट मोडवर गेलेले आहेत. खरं तर सौम्य प्रकारचा लाठीचार्ज झाला होता. जंतर मंतर एक प्रचंड मोठा परिसर आहे. नेमका तो कोणत्या ठिकाणी झाला याच्याबद्दलची देखील कल्पनाही अजूनपर्यंत आलेली नाही आहे. पण मात्र सर्व पॉइंट जे आहेत ते आता अलर्ट मोडवर गेलेले आहेत आणि अशामध्ये समजा पाहायला गेलं तर मग हजारोंच्या संख्येने या ठिकाणी आंदोलक तर दिसून येत आहेत, पण तेवढ्या दुप्पटीच्या संख्येने आज पोलीस बंदोबस्तामध्ये देखील या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे. मागील 2 दिवसात अतिरिक्त या ठिकाणी पोलीस जे आहेत ते या ठिकाणी बोलवले आहेत आणि अशामध्ये समजा पाहायला गेलं तर मग सध्या सर्व पोलीस हे आता अलर्ट मोडवर आहेत आणि अलर्ट मोडवर असल्यामुळे कुठेतरी संपूर्ण वातावरण जे आहे ते जे शिष्टमंडळ आहे या ठिकाणी जे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांच्याकडनं शांत करण्यात येत आहे. स्पीकरवर सांगण्यात येत आहे आपल्याला शांतीने आंदोलन करायचं आहे, शांततात हे आंदोलन हे आता पुढे गेलं पाहिजे. मागील 10 मिनिटांपासून सध्या रेजिमी या ठिकाणी उभा आहे आणि साधारणतः 300 पेक्षा जास्त पोलीस हे 10 मिनिटात या ठिकाणी सर्व त्यांची जी सामग्री असतात, फायबर रॉड असेल, हेल्मेट असेल, अशा सर्व याच्यात पोलीस जे आहेत त्या ठिकाणी पोहोचलेले आहेत. खरं पाहायला गेलं तर जंतर मंतर इथून संसद देखील तेवढ्याच जवळ आहे आणि संसदेवर आंदोलन 20 तारखेला या ठिकाणी आंदोलन काढलं होतं आणि अशामध्ये समजा पाहायला गेलं तर मग ज्या पद्धतीने पोलीस बंदोबस्तात या ठिकाणी वाढ करण्यात आलेली आहे त्यामुळे कुठेतरी एक तणावाचं वातावरण हे सध्या जंतर मंतरवर पुन्हा एकदा झालेलं आहे. ज्यावेळेस अधिवेशनाच्या संसदेतील अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी देखील दिप्ती यांच्याकडनं हाक देण्यात आली होती की संसदेवर जाणार, त्यावेळेस देखील अशाच प्रकारची परिस्थिती होती. पण कुठेतरी नियोजन हे सरकारचं चुकलं होतं, कारण की पोलीस बळ हे तेवढ्या प्रमाणात नव्हतं जेवढे आंदोलक होते. अशा पद्धतीचं एक निरीक्षण या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. पण आता मात्र पुढच्या 2 दिवसांचा कालावधी याला पुढे गेलेला आहे आणि अशामध्येच आता अतिरिक्त पोलीस असतील, दिल्ली पोलीस असतील, दिल्ली ग्रामीण पोलीस असेल, रॅपिड ऍक्शन फोर्स असेल, अशा अनेक फोर्स या ठिकाणी मागवण्यात आलेले आहेत. समोरची दृश्य मी तुला दाखवतोय रिद्धी, सध्या बघू शकतो असंख्य पोलीस या ठिकाणी उभे आहेत आणि कोणत्याही क्षणी समजा आंदोलन पुन्हा एकदा पेट घेत असेल तर मग हे पोलीस आता अलर्ट मोडवर आहेत, ऍक्शन मोडवर यायला यांना अवघ्या काही सेकंदाचा कालावधी लागेल. अशामध्ये समजा पाहायला गेलं तर पुन्हा एकदा जंतर मंतरवर काय सुरू आहे अशा पद्धतीत चर्चा या ठिकाणी सुरू होत आहेत. संपूर्ण देशात नसेल या ठिकाणी राज्यात या ठिकाणी आंदोलक जे आहेत ते पोहोचलेले आहेत आणि आहे ती देखील झालेली आहे. आज समजा तर ज्या चौकात मी उभा आहे, ज्या मार्गिकेवर मी जंतर मंतरच्या संसदकडे जाणारी मार्गिका जी आहे या ठिकाणी कालपर्यंत काहीच आंदोलक नव्हते, काहीच गर्दी नव्हती, पण आज मात्र या ठिकाणी पोलीस बंदोबस्तामध्ये देखील वाढ केलेली आहे. तर आंदोलक देखील इतके वाढलेले आहेत की आता जंतर मंतर कडे येणारी जी सर्व रस्ते आहेत ती आज तुडुंबप्रमाणे भरलेली आहेत. पोलीस आता अलर्ट मोडवर आहेत, सर्व ऍक्शन फोर्सेस जे आहेत त्या अलर्ट मोडवर आहेत आणि खरं तर छावणीचं स्वरूप या ठिकाणी आलेलं आहे. काही वेळ आधी सौम्य लाठीचार्ज या ठिकाणी झाला होता.
आता मात्र सगळे पॉइंट जे आहेत सगळे दिल्ली पोलिसातील वरिष्ठ असतील किंवा आरपीएफ मधले जे वरिष्ठ असतील ते देखील अलर्ट मोडवर आहेत. अशा प्रकारे समजा पाहायला गेलं तर सरकारकडनं काही तोडगा निघताना दिसून नाही येत आहे, पण मात्र दुसरीकडे अतिरिक्त बळ हे वाढवण्यासाठी अगदी कुठेतरी निश्चित. शुभम, या सगळ्या परिस्थितीवर तुम्ही लक्ष ठेवून राहाच. पुढचे तपशील वेळोवेळी तुमच्याकडून घेऊ. सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.